तर आपण आज बनवणार आहोत मस्त अशी कांद्याच्या पातची भाजी। तर याच्यासाठी मी कांद्याची पात धुवून घेतलेली आहे स्वच्छ। तर हिवाळ्यामध्ये ह्या कांद्याच्या पाताची भाजी खायला ही खूपच भारी लागते। तर हे बारीक मी असं कट करून घेत आहे। लहान लहान कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून कांद्याच्या पाताची भाजी लवकर शिजते। तर सर्व कट करून झालेलं आहे। आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काहीशा मिरच्या, काहीशा लसणाच्या पाकळ्या आपण मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत। आता कढईमध्ये तेल गरम करत आहे। 1 ते 1.5 पळी तेल ॲड केलेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडीशी जिरी तळून घेऊया आणि बारीक केलेलं वाटण याच्यामध्ये तळून घेऊया। मस्त असं वाटण याच्यामध्ये तळून घ्यायचं आहे। वरून थोडीशी हळद ॲड करत आहे। आता याच्यामध्ये कांद्याची पात टाकून याला 10 ते 15 मिनिटं वाफ देऊन घेऊया। कांद्याची पात ही सहजासहजी लवकर शिजत नाही, त्यासाठी 10 ते 15 मिनिटं याला वाफ देऊन घ्यावी लागते। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। तर याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ ॲड करत आहे आणि मी मग अशी थोडीशी मटकीची डाळ भिजत घातली होती, तेही मी याच्यामध्ये ॲड करत आहे, जेणेकरून कांद्याच्या पातीला वेगळीच चव येते। याच्यामध्ये पाणीही ॲड करायचं नाही, वाफेवरच ही कांद्याची पात शिजते। तर याला वाफ देऊन घेऊया। तर वाफ देऊन झालेली आहे, याला पाणी थोडंसं सुटलेलं आहे। तर कांद्याची पात शिजलेली आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कुक विथ वैशू या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करत जावा। वरून थोडासा कूट ॲड करत आहे शेंगदाण्याचा। तर रेडी आहे कांद्याच्या पाताची भाजी।